जय शिवराय मित्रांनो, आज मी आलो आहे अंकाई किल्ला आणि टंकाई किल्ला. इथे कसं यायचं ह्याबद्दल संपूर्ण माहिती मी आपल्याला पुढे देणारच आहे. अंकाई किल्ला आणि टंकाई किल्ला, मनमाड, जिल्हा नाशिक. माझा प्रवास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून झाला होता. मनमाड जाण्यासाठी मी येथून 10:15ची हावडा एक्सप्रेस ट्रेन पकडली होती. ह्या एक्सप्रेसचं एक व्यक्तीचं तिकीट हे 115 रुपये प्रमाणे आहे. ह्या एक्सप्रेसने आम्ही रात्री मनमाडला 3:20ला पोचलो होतो. मनमाड स्टेशनच्या बाजूला श्रीराम मंदिर आहे, येथूनच रिक्षा भेटतात. आम्ही 5 जण होतो. आमचे चार्जेस हे 400 रुपये प्रमाणे घेतले होते. मनमाड स्टेशन ते किल्ल्याच्या पायथ्याशी अंतर हे 7 ते 8 किलोमीटर आहे. आम्ही हा ट्रेक अंधारात करायचा ठरवला होता. डिसेंबर महिना असल्याकारणाने इथे थंडी ही भरपूर प्रमाणात होती. थोडं पुढं चालत गेल्यानंतर आम्हाला काही लेणीचे अवशेष दिसले, परंतु अंधार असल्याकारणाने आम्ही तेथे गेलो नाही. आम्ही मित्रांनी विचार केला होता की किल्ल्याच्या टॉपवर जाऊया आणि 1-2 तास झोप काढूया. आम्ही सर्वप्रथम अंकाई किल्ल्याच्या टॉपवर गेलो. तेथे अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे. वर थंडी ही भरपूर होती, तसेच हवाही जोराची सुटली होती. आम्ही विचार केला होता की आश्रममध्ये झोपायची सोय होते का बघूया, परंतु तो आश्रम आतून लॉक असल्याकारणाने आम्हाला आत झोपायला भेटलं नाही. मग आम्ही मित्रांनी बाहेरच चादर टाकली आणि त्यावर झोपून गेलो. थंडी जास्त असल्याकारणाने झोप पण येत नव्हती. मित्रांनो, अंकाई किल्ल्यावरून सकाळचा दिसणारा देखावा हा भन्नाट होता. ह्या किल्ल्यावर समोरच एक मोठं तलाव आहे, तसेच पाण्याचं मोठं टाकही आहे, परंतु इथला पाणी पिण्यायोग्य नाही. त्या पाण्याच्या टाकीच्या पुढे जुने काही अवशेष पण आपल्याला दिसतात. अंकाई किल्ल्यावर दिसणारी वास्तू ही नक्की काय आहे ह्याबद्दल माहिती पुरेशी नाही. मित्रांनो, आपण जर आपल्या फॅमिलीसोबत इथे येत असाल तर नक्की या, कारण इथे चुकण्यासारखा वाटत नाही, तसेच हा किल्ला दमछाक करणाराही नाही. मित्रांनो, व्हिडिओमध्ये जी जागा दिसते येथे आम्ही रात्री झोपलो होतो. मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिसणारा अगस्त्य आश्रम हा कातलात कोरलेला आहे. ह्या आश्रमामध्ये 50-100 माणसं झोपतील एवढी जागा आहे, परंतु ह्या आश्रमामध्ये झोपून देतात की नाही ह्याबद्दल पुरेशी माहिती नाही. हा आश्रम दगडात कोरलेला आहे. ह्या आश्रमाच्या बाहेरच समोर मारुतीरायाची मूर्ती आहे, तसेच कातलात कोरलेलं एक भलं मोठं टाकही आहे, परंतु त्यात पाणी नाही. अंकाई किल्ल्यावर आपल्याला कातलात कोरलेल्या बरेच अशा गुफा दिसतात. व्हिडिओमध्ये दिसणारी गुफा ही फार मोठी आणि लांबही होती. ह्या गुफेच्या आत 3 खोल्या होत्या. तसेच ह्या किल्ल्यावर एक गोशालाही आहे. अंकाई किल्ल्यावरून टंकाई किल्ल्याचा व्ह्यू हा भारी दिसत होता. रस्त्यात एक देवीचं मंदिरही आहे, तसेच एक इथे विहीर पण आहे. ह्या विहिरीच्या समोर भली मोठी गुफा आहे. आपल्याकडे टेंट वगैरे असेल तर आपण इथे झोपू शकता. ह्या गुफेत 2 कोरीव मूर्त्या होत्या. मित्रांनो, अंकाई किल्ला बघावा असं माझं स्वप्न बऱ्याच वर्षापासून होतं. व्हिडिओमध्ये दिसणारा मार्ग हा नक्की कोणता आहे ह्याबद्दलही मला माहिती नाही, कारण हा मार्ग पुढे अर्ध्यावर संपतो. अंकाई किल्ल्याची बांधणी बघून मला लोहगड किल्ल्याची आठवण झाली. अंकाई किल्ल्याची ही गुफा आमची बघायची राहिली होती, म्हणून आम्ही पुन्हा माघारी फिरलो. कारण पुन्हा इथे आपण येऊ की नाही ह्याबद्दल शाश्वती कमीच होती. मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिसणारी गुफा ही आकाराने बरीच लांब आणि रुंदी होती.
ह्या गुफेच्या बाजूला एक पाण्याचा टाका आहे, परंतु हे पाणी पिण्यायोग्य तर नाहीच. मित्रांनो, ह्या प्रकारे आमचा अंकाई किल्ला हा बघून झाला. इथून आम्ही पुढे तंकाई किल्ल्यासाठी निघालो. तंकाई किल्ल्यावरून अंकाई किल्ल्याचा व्ह्यू हा भारी दिसत होता. तंकाई किल्ल्यावर पाण्याचं टाकं आणि एक शिव मंदिर आहे. मित्रांनो, आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की अंकाई किल्ला आणि तंकाई किल्ला हे 2 जोड किल्ले आहेत. ह्या किल्ल्यावर जायला 5 ते 10 मिनिट भरपूर आहेत. तसेच किल्ल्यावर कसले अवशेष तर नाही आहेत, त्यामुळे इथे आपला जास्त वेळ जात नाही. तंकाई किल्ल्यावर एक महादेवाचं मंदिर आहे. ह्या मंदिरात समोरच नंदी आहे आणि आत महादेवाचं एक लिंग आहे. तंकाई किल्ल्यावर एक छोटंसं तलाव देखील आहे. तंकाई किल्ला फिरण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिट भरपूर आहेत. ह्या तंकाई किल्ल्याच्या खालीच लेणी देखील आहेत. ह्या लेणी बघून मला नाशिकच्या पांडव लेणी आठवल्या. ह्या लेणीमध्ये आत देवीची भली मोठी मूर्ती आहे. मित्रांनो, ह्या लेणी बघण्यासाठी कोणताही शुल्क घेतला जात नाही. ह्या लेणीच्या बाजूला एक पाण्याचं टाकं आहे, त्यात पाणी पिण्यायोग्य आहे. मित्रांनो, मी आपणास पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण आपल्या मुलांना फॅमिलीला घेऊन येथे येऊ शकता. अंकाई आणि तंकाई किल्ला हा रिस्की तर नाहीच, तसेच दमछाक करणारही नाही. आपल्याला येथे किल्ला आणि लेणी बघायला भेटतील, म्हणून आपण एकदा तरी ह्या अंकाई किल्ला आणि तंकाई किल्ल्याला नक्की भेट द्या. सकाळचा नाश्ता म्हणून आम्ही मित्रांनी कांदे पोहे बनवले होते. हे कांदे पोहे खाऊन आम्ही माघारी निघालो. सकाळी 9 वाजता आमचा हा अंकाई आणि तंकाई किल्ला बघून झाला होता. मित्रांनो, मी दिलेली माहिती आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी मी आपली रजा घेतो. धन्यवाद.